नांदेड़ शहर के श्रीनगर इलाके में एक खामोश हॉस्टल की दीवारों ने एक ऐसी रात देखी जो खौफ, जुल्म और नाइंसाफ़ी की गवाह बन गई। फाल्कन नामी हॉस्टल, जो नीट की तैयारी करने वाले तालिब इल्मों का मरकज़ था, एक ऐसे वाक़े का शिकार हुआ जिसने न सिर्फ हॉस्टल बल्कि पूरे इलाके को हला कर रख दिया। तफसीलात के मुताबिक रात का सन्नाटा था और तालिब इल्म अपने ख्वाबों को हकीकत में बदलने के लिए किताबों में मशगूल थे। अचानक हॉस्टल के दरवाजे पर ज़ोरदार दस्तक हुई। दरवाज़ा खुलते ही पुलिस एहलकार आकाश सावंत ने अपने साथियों क्षितिज कांबले और श्रावण के साथ अंदर दाखिल हुआ। इनके कदमों में जारियत और आंखों में शक की परछाइयाँ थीं। इनका हदफ था परमेश पुरी, एक शर्मिला और मासूम तालिब इल्म। पुलिस एहलकार आकाश और उनके साथियों ने इस पर इल्ज़ाम लगाया कि वो किसी की मोटरसाइकिल या सोने की चैन चुराने में मुलविस है। परमेश अपनी बेगुनाही की दुहाई देता रहा, लेकिन इनके कानों पर जूं तक न रेंगी। ये मामला महज सवाल जवाब तक महदूद न रहा। परमेश को ज़बरदस्ती हॉस्टल से बाहर ले जाया गया। अंधेरे में शहर के मुख्तलिफ मुकामात पर इसे मारा पीटा गया। हॉस्टल लाने के बाद मासूम तालिब इल्म के मुंह में कपड़ा ठोसकर पुलिस की लाठी से बेरहमी से पीटा गया। चीखें हॉस्टल के कमरे से होती हुई रात की खामोशी में गुम हो गई। ये जुल्म वहाँ नहीं रुका। जब इस वाक़े की तस्वीर और वीडियो सोशल मीडिया पर वायरल हुई तो आवाम का गुस्सा फट पड़ा। लोगों ने पुलिस के रवैये पर सख्त एहतजाज किया। भाग्यनगर पुलिस ने फौरी कार्रवाई करते हुए मुतासरा तालिब इल्म और उसके वालिद को थाने बुलाया और उनके बयानात कलमबंद किए। परमेश के वालिद ने पुलिस की इब्तिदाई कार्रवाई पर इत्मीनान का इजहार किया, लेकिन मुतालबा किया कि मुल्जिमान के खिलाफ कत्ल की कोशिश का मुकदमा दर्ज किया जाए। अवाम के शदीद दबाव के बाद पुलिस ने आकाश सावंत को मुलाजमत से मुअत्तल कर दिया है और मामले की तहकीकात का आगाज़ कर दिया। ये वाक़या हॉस्टल के तलबा के लिए नाकाबिल बर्दाश्त साबित हुआ। तकरीबन 50 से 60 तलबा खौफ के आलम में हॉस्टल छोड़कर चले गए। जो तलबा कभी बड़े ख्वाब लेकर यहाँ आए थे, इनके दिल अब खौफ और बेयकीनी से भरे हुए हैं। प्रथमेश महेंद्रपुरी, मी नांदेड इथे नीटच्या परीक्षेसाठी तिथे असतो। मी राहणार माहूर आसुली। तर मला तिथं एक पोलीसवाले आले। त्यांनी मला रात्री 11:30 वाजता दरवाजा ठोकला रूमचा। दरवाजा ठोकून मला म्हणलेत महाराष्ट्र पोलीस खाली चल म्हणले, तुला बोलायचं आहे म्हणले। खाली बोलल्यानंतर मला मारहाण केली। मारहाण केल्यानंतर मला वर्कशॉप कॉर्नर तिथं पाण्याच्या टाकीखाली नेले। तिथं त्या रूममध्ये मारले। त्या रूममध्ये मारल्यानंतर त्यांनी वापस मला एका मित्राच्या रूमवर नेले। त्याच्या रूमवर पण मारले। त्याच्यानंतर मग आसनाला घेऊन गेलेत। त्यांनी तिघा मिळून खूप मारहाण केली। दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुलांना बोलवलंय त्यांनी आणि त्या दुसऱ्या मुलांच्या हातांनी पण मारहाण केली मला। माझ्या अंगावरती खूप आता पण जखमा आहेत। त्याने त्याला रूमच्या खाली आणले। खाली आणून विचारलं की तू काही प्रकार केला का? माझ्या मुलाला काहीच कळलं नाही। त्यानं मी असा काहीच प्रकार केला नाही असं सांगण्याच्या तयारीत असताना त्याने एकदम मारहाण करण्यास सुरुवात केली। रात्री मारहाण करून त्याने रात्रभर त्याला ताब्यात ठेवलं। नांदेड येथील 4-5 अज्ञात ठिकाणी त्याला घेऊन गेला। त्या प्रत्येक ठिकाणी त्याला मारहाण केली, टॉर्चर केलं। सकाळी 4च्या दरम्यान त्याला रूमवर आणून सोडलं आणि रूमवर त्याच्यासोबतची गुंड त्याच्या भोवती ठेवले की त्यानं कोणाला फोन करू नये किंवा आपल्या पाल्याला काही अशी तक्रार देऊ नये। 6 तारखेला परत 11 वाजता येऊन पुन्हा त्याला मारहाण केली। त्याच्या वाटतंय म्हणून मी कुठलीही चौकशी न करता कायदेशीर भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद केली आणि माझी अपेक्षा आहे की यात पोलीस अधीक्षकांनी मला आणि तिथं राहणाऱ्या संपूर्ण पालकाच्या जवळपास 2000 विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि ह्या प्रकरणाला कुठंतरी यात काय अजून असं काही त्याचं काही रॅकेट आहे की अशा पद्धतीच्याही बी काही बऱ्याच घटना समोर आलेल्या आहेत, त्याचा खुलासा करावा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा। हा भाग्यनगर केसमध्ये काल एक 24/25 असा FIR दाखल झालेला आहे। त्यामध्ये असा फिर्यादमध्ये आहे की 3 लोक, ज्यामध्ये की एक पोलीसचे जवानसुद्धा आहे, पोलीस स्टाफ, त्यांनी तिन्ही मिळून त्यांना इकडे तिकडे घेऊन आणि मारहाण केलेला आहे। ते व्हिडिओ पण एक आहे ज्यामध्ये दिसतो की त्याच्यासोबत एक आरोपी जे आहे ते मारहाण करत आहे आणि त्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि जे पोलीसच्या नाव फिर्यादमध्ये आहे त्यांना तत्काल प्रभाव वरून आम्ही सस्पेंड केलेला आहे। ते सध्या सस्पेंड आहे।